हॅलो. तर सर्वांना जय भीम. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, हे बघू शकता. आता याला बारीक कापून घेऊ. तर हे बघा, अशी बारीक कापून घ्यायची. अशी हे सर्व बारीक कापून घ्यायची आहे. तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 6-7 हिरव्या मिरच्या टाकून देऊ. त्यानंतर लसूण टाकून देऊ आणि जिरं टाकून देऊ आणि हे थोडं जाड असं वाटून देऊ. तर आपण बेसन घेतलेलं आहे 2 वाट्या आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत ओवा टाकल्यानंतर हळद पण टाकून द्यायची. हळद टाकल्यानंतर मीठ टाकून द्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून. याला पाणी टाकून असं पातळ करून घ्यायचं. हे आपलं बेसन पण असं रेडी झालेलं आहे. पातळच करायचं त्याला. त्यानंतर हे आपण वाटून घेतलेलं आहे जिरं, लसूण आणि मिरची आणि कढई ठेवून दिलेली आहे. आता गॅस चालू करलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून देऊ. 2-3 पळ्या तेल टाकून देऊ. आणि याला चांगलं तपू देऊ. तर आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण हा मसाला टाकून देऊ. आता चांगलं मिक्स करून देऊ. एक मिनिट टाकूमध्ये देऊ. चाकूसा वाटतं का? त्यानंतर त्याच्यामध्ये हे तीळ टाकून द्यायचं. तीळ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. थांबव. तर आपलं कोथिंबीर अगदी झालेलं आहे. आता यामध्ये आपण बेसन टाकून देऊ. त्यामध्ये आपण आता बेसन टाकून देऊ. बेसन टाकल्यानंतर गॅस कमी करून घेऊ. याला कमी गॅसवर फिरवत जायचं. तर आपलं मिश्रण चांगलं तयार
तर आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण ही वडी याच्यामध्ये सोडून देऊ. तर एका साईडने झाल्यानंतरच तिला पलटवायचं आहे, नाहीतर ते तुटून जाईल. एका साईडने चांगली झाली की तेव्हाच तिला पलटवायचं, तोपर्यंत हात लावायचा नाही. तर आता यांना चांगलं पलटून घ्यायचं आहे. एका साईडने चांगले झालेले आहे. आता त्यांना पलटून घ्यायचं आहे. तर आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आता हिला आपण काढून घेऊ. तर आपली कोथिंबीर वडी बघू शकता अगदी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. तर कढाई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापेपर्यंत आपण यांचं चांगलं पाठोडा करून घेऊ. तर अशा पाकोड्या करून घेतलेल्या आहे, बघू शकता. आता आपलं तेल चांगलं कडक तपू द्यायचं आहे, त्यानंतरच हे